हॅलो स्टुडंट, आपण कॉम्प्युटरचा प्रचार चालू केलेला आहे आणि फर्स्ट क्वेश्चन जो आपण शिकवलेला होता, तर फर्स्ट क्वेश्चन आपण पाहिला होता ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर, ज्याच्यामध्ये आपण डेफिनेशन पाहिली कॉम्प्युटरची. त्याच्यानंतर आपण डिफरंट टाईप्स ऑफ ब्लॉक पाहिले. आपण कोणते ब्लॉक पाहिले? इनपुट, आउटपुट आणि मध्ये 4 ब्लॉक काढले आपण, ज्याच्यामध्ये 3 ब्लॉक आपण सीपीयूमध्ये दाखवले, बाहेर एक दाखवला आपण. हा जवळजवळ तो सी यू, हा इनपुट, हा आउटपुट, सी यू नंतर ALU अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट. त्याच्यानंतर आपण पाहिलं प्रायमरी मेमरी आणि आपण नंतर पाहिलं सेकंडरी मेमरी. ही ब्लॉक डायग्राम होती आपली. कंट्रोल युनिटपासून आपण सगळीकडे कंट्रोल सिग्नल काढले होते आणि मेमरीच्या इथं आपल्याला डबल डाटा बस दाखवायचे, ॲरो डबल दाखवायचे. इथं मात्र सिंगलच येते. ठीक आहे, तर थोडीशी फिगर आपल्याला लक्षात ठेवायची. इनपुट डिव्हाइस काय काम करतो, आउटपुट डिव्हाइस काय काम करतो, मेमरी आपण कशासाठी यूज करतो, हे सर्व काही आपण पाहिले. बरोबर. सेकंडरी मेमरीमध्ये आपण काय वापरतो हे सगळे आपले क्वेश्चन झाले. त्याच्यानंतर आपण पाहिलं की बसेस पाहिले आपण, कोणत्या प्रकारचे बस असतात. ॲड्रेस बस पाहिली, त्याच्यानंतर डाटा बस पाहिली आपण आणि त्याच्यानंतर लास्ट पाहिली आपण कंट्रोल बस. ॲड्रेस बस ही युनिडायरेक्शनल होती, CPU म्हणून यूज केली जाते आणि ज्याच्यावरून आपल्याला CPUची मेमरी हँडलिंग कॅपॅसिटी कळते. त्याच्यानंतर डाटा बस पाहिली आपण, जी डाटा पाठवते आणि स्वीकार देते. ठीक आहे, त्याच्यामुळे बाय डायरेक्शनल होती, हा युनिडायरेक्शनल होता. बाय डायरेक्शनल म्हणजे घेऊ पण शकतो आणि देऊ पण शकतो, दोन्ही होतं. याच्यामध्ये मात्र फक्त दिला जातो ॲड्रेस एखाद्या लोकेशनचा ॲड्रेस सांगण्यासाठी फक्त ॲड्रेस बस उपयोग होतो. डाटा बस मात्र डाटा घेऊन पण जाते आणि देते. त्याच्यामुळे बाय डायरेक्शनल असते आणि डाटा बसवरून CPUची कॅपॅसिटी आपल्याला समजते. ॲड्रेस भरून त्याची मेमरी हँडलिंग कॅपॅसिटी आपल्याला समजते. कंट्रोल सिग्नल पाठवण्यासाठी आपण कंट्रोल बस यूज करतो. त्याच्याबरोबर जे ट्रॅक आहे, बस कशाला म्हणतो आपण डेफिनेशन दिलेली आहे, ग्रुप ऑफ वायर विच कॅरी बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तर इन्फॉर्मेशन वाहून नेण्यासाठी तुमची आपण वापरतो बस. कॉपरचे ट्रॅक असतात, तर कॉपरच्या ट्रॅकलाच बस असं म्हटलं जातं आणि त्या किती असल्या पाहिजेत. विथ ऑफ बस डिपेंड्स अपॉन डिफरंट टाईप्स ऑफ कॉम्प्युटर. ठीक आहे, किंवा मदरबोर्ड त्या पद्धतीनं तुमच्या 8 लाईन्स असतील, 16 लाईन असतील, ह्या पद्धतीनं बस त्याच्यामध्ये यूज केलेलं असतं. बस झाली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की प्रायमरी मेमरीचे टाईप्स, प्रायमरी मेमरी और सेमीकंडक्टर मेमरी, हे आपण क्वेश्चन पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे हा क्वेश्चन, 4th क्वेश्चन आहे आपला. व्हॉट इज रॅम, एक्सप्लेन टाईप्स ऑफ रॅम. आपण याच्या आधीचा क्वेश्चन जो पाहिला तो प्रायमरी मेमरी म्हणजे काय, त्याचे टाईप्स कोणते आपण पाहिले. प्रायमरी मेमरी म्हणजेच रॅम आणि रोम. हे डिटेलमध्ये क्वेश्चन आपण पाहिला. रॅमचे टाईप पाहिले आपण, स्टॅटिक रॅम आणि डायनामिक रॅम. त्याच्यानंतर रोमचे प्रकार आपण पाहिले याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये. मास्क क्रोम होता, मास्क क्रोम, त्याच्यानंतर नुसतं क्रोम, ई क्रोम आणि ई स्क्वेअर क्रोम, हे रोमचे प्रकार होते. आणि रॅम जो होता तर रॅमचे 2च प्रकार होते, स्टॅटिक रॅम आणि डायनामिक रॅम. ठीक आहे, तर आता परत डीपमध्ये पाहतोय आपण. त्या क्वेश्चनमध्ये फक्त प्रायमरी मेमरी म्हणजे काय आणि त्याचे टाईप्स आपण पाहिले. आता पुढचा त्याचे क्वेश्चन आहे, व्हॉट इज रॅम अँड एक्सप्लेन टाईप्स ऑफ रॅम. ठीक आहे, प्रायमरी मेमरीचे जे 2 प्रकार होते, रॅम आणि रोम, त्यातल्या रॅम म्हणजे काय आणि त्याचे प्रकार आपल्याला एक्सप्लेन करायचे. आता रॅम म्हणजे काय हे सुरुवातीच्या क्वेश्चनमध्ये आपण ऑलरेडी पाहिलं होतं. परत प्रायमरी मेमरी पण आपण थोडीशी त्याच्यामध्ये पण पाहिलेलं आहे. पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण जेव्हा एक्सप्लेन केले ब्लॉक, तर तिथे याची माहिती ऑलरेडी लिहिलेली आहे. तरी पण आपण रॅम कशासाठी वापरतो आपण ती लाईन आपल्याला लिहायची. रॅम असेल, रोम असेल, हार्ड डिस्क असेल, तुमची फ्लॉपी असेल, CD असेल, DVD असेल, ह्या सगळ्या मेमरी डिव्हाइसेस आपण कशासाठी वापरतो, टू स्टोअर डाटा अँड इन्फॉर्मेशन और पिक्चर्स, एनी डॉक्युमेंट, एनी इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आपण वापरतो. रॅम असेल, रोम असेल, कुठल्याही मेमरी डिव्हाइसेस असू द्या. दिस डिव्हाइस इज यूज फॉर टू स्टोअर द डाटा अँड इन्स्ट्रक्शन इन द कॉम्प्युटर. ही आपली पहिली लाईन आली पाहिजे जेव्हा तुम्ही मेमरीविषयी लिहित आहे, प्रायमरी असेल किंवा सेकंडरी असेल. ठीक आहे, डाटा स्टोअर करण्यासाठी आपण काय करतो, रॅमचा उपयोग करतो. इट इज अ टेम्पररी स्टोरिंग डिव्हाइस बिकॉज वेन लाईट इज ऑफ और स्विच ऑफ, लाईट गेलेली आहे तुमच्या किंवा तुम्ही लाईट जर आपण बंद केली किंवा गेलेली असेल तर डाटा जास्त वेळ आपल्या त्याच्यामध्ये सेव्ह होऊ शकत नाही.
जोपर्यंत लाईट चालू आहे तोपर्यंत डाटा काय होईल हे आधी आपण पाहिलेलं सेव्ह राहील. ठीक आहे, त्यामुळे या मेमरीला आणखी म्हटलं जातं टेम्पररी मेमरी किंवा व्होलाटाईल. व्होलाटाईल म्हटलं तरी सुद्धा काय होतं त्याचं मिनिंग, व्होलाटाईलचं सुद्धा तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी. टेम्पररी किंवा व्होलाटाईलचं मिनिंग कसं आहे की तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी. जोपर्यंत लाईट सप्लाय चालू आहे तोपर्यंत तुमचा डाटा सेव्ह होईल. एकदा लाईट गेली किंवा मध्येच कट झाली तर स्टोर्ड डाटा विल बी लॉस्ट. त्यातला डाटा आपला जाऊ शकतो. त्याला आणखीन एक नाव आहे, व्होलाटाईल झाली, टेम्पररी झाली. महत्त्वाचं अजून एक आहे की इट इज अ रीड राईट मेमरी. स्टोर्ड डाटा कॅन बी इझिली रीड ऑर राईट. इझिली रीड ऑर राईट, तुम्ही रीड पण करू शकता आणि तुम्ही राईट पण करू शकता एखाद्या मेमरी याच्यामध्ये. ठीक आहे, दोन्हीही करू शकतो. पण रीड राईट मेमरी म्हणायचे, टेम्पररी स्टोरेज मेमरी म्हणायचे किंवा व्होलाटाईल मेमरी तुम्ही म्हणू शकता. जोपर्यंत लाईट सप्लाय चालू आहे तोपर्यंत मेमरी राहील किंवा याच्यातला डाटा सेव्ह राहील. जर अचानकच लाईट गेली तर त्याच्यातला डाटा काय होऊ शकतो, लॉस्ट होऊ शकतो. ठीक आहे, तर हे आपण आधीचे पाहिलेले तेच इथे लिहायचे. आपण जेव्हा आपल्याला रॅम सेपरेट विचारतील ते सगळे पॉईंट्स आपल्याला इथे लिहायचे. म्हणजे तुम्ही एकदा फर्स्ट क्वेश्चनमध्ये ते पॉईंट केले तुम्ही इथेही लिहू शकता. त्याच्यानंतर डिफरन्सचा जो रॅम आणि रोमचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये पण लिहू शकतो आपण. म्हणजे त्याच गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या क्वेश्चनमध्ये विचारल्या जातात. महत्त्वाचं हे आहे की स्टॅटिक आणि डायनॅमिक. आता आपण विचारले बरं एक्सप्लेन टाइप्स ऑफ रॅम. ठीक आहे, इट हॅज टू टाईप, स्टॅटिक रॅम अँड डायनॅमिक रॅम. या आधीच्या पण क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं. इट हॅज टू टाईप्स. फर्स्ट इज स्टॅटिक रॅम, सेकंड इज डायनॅमिक रॅम. हा खूप आउटडेटेड सिलेबस आहे. आता ज्या रॅम आहेत ते फार आपण पुढे गेलेलो त्या बाबतीत. पण आपल्याला हा सिलेबस असल्यामुळे आपण पाहतो आहोत. नाही तर परत तुम्ही याच्यावरती मला क्वेश्चन टाकतात की आता ह्या नाही वापरत, मग आता ह्या नवीन आहेत. ठीक आहे, तर DDR असेल, वेगवेगळ्या रॅम आता अस्तित्वात आहेत ज्या नवीन अपडेट सिलेबसमध्ये. पण आपल्याला हा सिलेबस जुना असल्या कारण फक्त एवढीच आपल्याला माहिती आहे स्टॅटिक आणि डायनॅमिक. आता याच्यामध्ये आपण काय यूज केलेले आहे मेमरी सेलमध्ये त्याच्यावरूनच त्याचे काय केलेले दोन प्रकार पडले. स्टॅटिकमध्ये जो स्टोर्ड डाटा आहे, मेमरी सेल तुमचे ऑन राहतात. मेमरी सेल याच्यामध्ये ऑन राहावं लागतं मेमरी सेलला जोपर्यंत तुमची लाईट चालू आहे. जोपर्यंत लाईट सप्लाय चालू आहे तोपर्यंत मेमरी सेलला पण ऑन राहावं लागतं. तरच तुमचा डाटा काय होतो याच्यामध्ये स्टोअर होतो. हा महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये. मेमरी सेल ऑन राहतात जोपर्यंत तुमची लाईट सप्लाय चालू आहे, राहावं लागतं त्याला. ठीक आहे, मग याचा तोटा काय होतो, मेमरी सेलला कायम ऑन राहावं लागेल जोपर्यंत तुम्ही चालू केलं आहे किंवा कॉम्प्युटर चालू आहे, तुमचं काम चालू आहे. मेमरी सेलला कायम ऑन राहावं लागेल आणि सतत ऑन राहिल्यामुळे काय होतं की पॉवर कन्झम्पशन जे आहे ते मात्र याच्यामध्ये काय होईल, वाढेल. पॉवर कन्झम्पशन, विनाकारण पॉवर खर्च होणे त्याला म्हणतो आपण पॉवर कन्झम्पशन. टोटल पॉवर कन्झम्पशन काय होईल, ते इन्क्रीज होईल बिकॉज मेमरी सेल इज ऑन ॲज लॉंग ॲज लाईट इज ऑन. ठीक आहे, तर मेमरी सेलला सतत ऑन राहावं लागल्यामुळं टोटल पॉवर कन्झम्पशन काय होतं, मेमरी सेलचं वाढतं. पॉवर जास्त खर्च होते कारण त्याला सतत ऑन राहावं लागतं. ठीक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे आता याच्यामध्ये काय यूज केले मेमरी सेलमध्ये, बायपोलर किंवा मॉस फ्लिप फ्लॉप. आता बायपोलरचा मिनिंग तुम्हाला समजतं, आपण ट्रान्झिस्टरमध्ये गेल्याच वेळेस पाहिलेलं आहे. बायपोलर, युनिपोलर. बायपोलर म्हणजे NPN आणि PNP ट्रान्झिस्टर्स असतील किंवा मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फ्लिप फ्लॉप असतील. बायपोलर किंवा मॉस फ्लिप फ्लॉप यूज केले जातात. एक बिट इन्फॉर्मेशन स्टोअर करायला एका फ्लिप फ्लॉपचा उपयोग केला जातो. त्यामुळे थाउजंड्स ऑफ फ्लिप फ्लॉप आपल्याला यूज करावे लागतात जेव्हा आपण स्टॅटिक रॅम वापरतो. ठीक आहे, एक फ्लिप फ्लॉप फक्त 1 बिट इन्फॉर्मेशन स्टोअर करेल, त्याच्यामुळे असंख्य फ्लिप फ्लॉपची इथं गरज पडते. आणि पॉवर कन्झम्पशन, हे 3 पॉईंट याच्यामध्ये महत्त्वाचे. मेमरी सेल ऑन राहावं लागतं मेमरी सेलला जोपर्यंत तुमची लाईट सप्लाय चालू आहे मेमरी सेल ऑन राहते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण यूज काय केले, बायपोलर किंवा मॉस फ्लिप फ्लॉप यूज केले. 1 बीटसाठी 1 फ्लिप फ्लॉप, त्याच्यामुळे थाउजंड्स ऑफ फ्लिप फ्लॉप आपल्याला यूज करावे लागतात जेव्हा आपण स्टॅटिक रॅम वापरतो. आणि तिसरा पॉईंट आपण सांगतो की पॉवर कन्झम्पशन वाढतं कारण मेमरी सेलला सतत ऑन राहावं लागतं. ठीक आहे, तर ही जी रॅम आहे डायनामिकपेक्षा काय असते, फास्ट असते. डायनामिकपेक्षा ही फास्ट असते कारण एका बिट इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही सेपरेट फ्लिप फ्लॉप वापरलेले, त्याच्यामध्ये स्पीड आहे त्याच्यापेक्षा काय असतं याचं जास्त असतं. ठीक आहे, आता राहिलं डायनामिक रॅम. आता डायनामिक रॅममध्ये काय फरक आहे तर बायपोलर किंवा मॉस फ्लिप फ्लॉपपेक्षा याच्यामध्ये मॉसफेट आणि कॅपॅसिटरचं काय केलं जातं, यूज केलं जातं. ठीक आहे, तर
नेक्स्ट क्वेश्चन काय बघू, व्हॉट इज रोम अँड एक्सप्लेन टाइप्स ऑफ रोम्स. याच्या आधीच्या पण क्वेश्चनमध्ये आपण टाइप्स पाहिलेले होते, लिहिलेले होते फक्त नेम्स. द फर्स्ट टाइप होता मास्क प्रोग्रामेबल रोम, सेकंड टाइप होता प्रोम, ई प्रोम अँड ई स्क्वेअर प्रोम. तर आता रोम म्हणजे काय हा क्वेश्चन आपण ऑलरेडी फर्स्ट क्वेश्चनमध्ये पाहिलेले, तरी मी लिहिलेले त्याचे थोडेसे फीचर्स. इट इज अ परमनंट स्टोरेज, यूज्ड फॉर परमनंट स्टोरेज. त्याच्यानंतर रीड ओनली, नॉन व्होलाटाईल मेमरी. जसं आपण याच्या आधी पाहिलं की रॅमला जसं म्हणतो आपण की तात्पुरत्या स्वरूपाचे आहे, टेम्पररी करते, जोपर्यंत लाईट सप्लाय चालू आहे तोपर्यंतच ते काम करते. त्याच्या अपोजिट रोम लिहायचं आपल्याला, रीड ओनली मेमरी. द कंटेंट्स ऑफ दिस मेमरी इज इझिली रीड बट कांट बी अल्टर्ड ऑर राईट. तुम्ही त्याच्यामध्ये चेंज नाही करू शकत, फक्त रीड करू शकता. ठीक आहे. ज्यावेळेला मॅन्युफॅक्चरर मेमरीची चिप तयार करतो त्याच वेळेला त्याचे कंटेंट डिसाईड झालेले असतात, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चेंज नाही करू शकत. म्हणून याला परमनंट मेमरी म्हटलं जातं किंवा रीड ओनली मेमरी म्हटलं जातं किंवा व्होलाटाईल मेमरी म्हटलं जाईल. त्या पद्धतीने अपोजिटला यायचं आहे आपल्याला रॅम. ठीक आहे. तर हे बरंचसं आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये पण पाहिलेलं. त्याच्यानंतर आता त्याचे टाईप्स आपल्याला पाहिजे. हे टाईप्स आहेत आणि एक एक टाईप आपल्याला काय करायचं एक्सप्लेन करायचं. 2 ते 3 लाईन आपल्याला प्रत्येक टाईपविषयी लिहायचे. मास्क प्रोग्रामेबल रोम हा फर्स्ट टाईप आहे. ठीक आहे. मास्क प्रोग्रामेबल रोम. रोमचे प्रकार पाहतोय आपण. रोम ह्या शब्दाच्या आधी हे एक दोन शब्द आपल्याला काय केलेले ते फक्त टाकलेले. तर मास्क प्रोग्रामेबल रोम म्हणजे काय, द मेन फीचर ऑफ दिस मेमरी इज कंटेंट ऑफ मेमरी इज डिसाइड बाय मॅन्युफॅक्चरर व्हाईल चिप इज मॅन्युफॅक्चरिंग. मेमरीचे कंटेंट हा मॅन्युफॅक्चरर डिसाईड करतो ज्या वेळेला मेमरीची चिप बनवतात. ज्यावेळेला मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस होते त्यावेळेला मॅन्युफॅक्चरर डिसाईड करतो की काय कंटेंट असले पाहिजेत मेमरीमध्ये. वन्स इट विल बी प्रोग्राम्ड देट इट कांट बी अल्टर्ड. एकदा तुमचा प्रोग्राम तयार झाला रोमचा आणि फिक्स झाला त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये चेंज करू शकत नाही. ठीक आहे. कोण ठरवतं त्याच्यामध्ये कंटेंट्स, तर मॅन्युफॅक्चरर म्हणजे जी कंपनी आहे कॉम्प्युटरची जी तयार करते त्याला आपण मॅन्युफॅक्चरर म्हणतो. ज्या तयार करतात ह्या, तर त्या तयार करत असतानाच ठरवलं जातं की काय कंटेंट असले पाहिजेत मेमरीचे. एकदा हे तयार झालं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चेंज करता येत नाही. कांट बी अल्टर ऑर राईट. ठीक आहे. त्याच्यानंतर आता प्रोम, हे आणि हे सेमच आहे. फरक काय आहे, इथं मॅन्युफॅक्चरर ठरवतो म्हणजे कंपनी ठरवते किंवा कंपनीचा मालक ठरवेल की मेमरीचे कंटेंट्स काय असले पाहिजे. परंतु प्रोममध्ये काय आहे, युजर ठरवतो म्हणजे आपण जे वापरणारे आहेत ते ठरवतात. ते कसं ठरवतात, एक स्पेशल मेथडनी ठरवतात. म्हणजे कसं की तुम्ही एखाद्या कंपनीला सांगू शकता की मला असं असं पाहिजे आणि मग ते तयार करू शकतात. त्याला स्पेशल मेथड असं म्हणतात. फक्त डिसाईड याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरर करतो की काय असलं पाहिजे, याच्यामध्ये युजर डिसाईड करतो की मेमरीचे कंटेंट्स काय असले पाहिजे. ही सुद्धा सेम एकदा प्रोग्राम झाली की त्याच्यानंतर आपण नॉट पॉसिबल टू चेंज ऑफ कंटेंट इन दिस मेमरी. आपल्याला पॉसिबल नाही आहे. त्याच्यानंतर एकदा तयार झाल्यानंतर परत त्याला चेंज करता आपल्याला येत नाही. फरक इतकंच की मॅन्युफॅक्चरर ठरवतो आणि इथे युजर ठरवतो. आपण सांगू शकतो एखाद्या कंपनीला आणि तसं तयार करून घेऊ शकतो. स्पेशल मेथड की समजा माझी कंपनी मोठी आहे आणि मला एखाद्या ठराविक प्रकारचं मला रोम पाहिजे, तर तुम्ही एखाद्या कंपनीला सांगू शकता की आम्हाला ह्या पद्धतीने बनवून द्या. त्याला म्हटलं जातं युजरनी ठरवलेला डाटा. ठीक आहे. ह्या मेमरीमध्ये मॅन्युफॅक्चरर डिसाईड द कंटेंट्स ऑफ मेमरी. वन्स इट प्रोग्राम ते इट कॅनॉट बी पॉसिबल टू अल्टर. प्रोममध्ये मात्र युजर डिसाईड द कंटेंट्स ऑफ मेमरी. वन्स इट प्रोग्राम कॅनॉट बी अल्टर. दोन्ही सेम, फक्त इथं मॅन्युफॅक्चरर ठरवतो आणि इथं ठरवतो तो युजर. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ह्या 2 सेम आहेत. ह्या अजिबात चेंज करता येत नाहीत आपल्याला. एकदा त्याच्यामध्ये प्रोग्राम फिक्स झाले की त्याच्यामध्ये डाटा आपल्याला चेंज करता येत नाही. ठीक आहे. फक्त डिसाईडिंग करून हे 2 टाईप पडलेले की कोण डिसाईड करतं कंटेंट्स ऑफ मेमरी. त्याच्यानंतर हे दोन्ही सेम आहे. आता ई शब्दाचं मिनिंग मी इथं दाखवलेलं इरेजेबल आहे. ईचं मिनिंग म्हणजे काय, इरेजेबल. इरेज करणे म्हणजे तुम्ही पुसू शकता आणि परत राईट करू शकता. ई प्रोम जे आहे इरेजेबल प्रोग्रामेबल रोम आहे. तुम्ही डाटा इरेज करू शकतो आपण याच्यामध्ये. मेन फीचर ऑफ दिस मेमरी इज डाटा कॅन बी
इझिली इरेजेबल अँड राईट. तुम्ही इरेज पण करू शकता आणि त्याच्यामध्ये चेंज पण करू शकतो, अल्टर करू शकता किंवा परत तुम्ही राईट करू शकता वेगळा प्रोग्राम. इरेज केल्यानंतर आपल्याला परत रिप्रोग्रामिंग आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. मेन फीचर इज इरेजेबल डाटा अँड रिप्रोग्राम द डाटा. तुम्ही रिप्रोग्राम पण परत करू शकता, इरेज पण करू शकतो आपण. ठीक आहे. फक्त इरेज करण्याला मेथड आहे आणि त्या मेथडवरूनच हे दोन टाईप पडलेले. हे पण इरेज करता येतं आणि हा पण इरेज करता येतो. जे इरेज करण्याची जी पद्धत आहे त्याच्यावरून दोन टाईप पडलेले. ठीक आहे. ई स्क्वेअर आणि ई. आता फक्त जो सिंगल ई वापरलाय आपण तो फक्त आपण त्याला म्हटलेलं इरेजेबल. तुम्हाला जर डाटा इरेज करायचा असेल आणि रिप्रोग्राम करायचा असेल रोम, तर याच्यामध्ये काय करावं लागेल, तुमचं जे मेन त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट करण्याचा उपयोग केला जातो. अल्ट्राव्हायोलेट लाईट्स, अल्ट्राव्हायोलेट लाईटचा यूज केला जातो डाटा इरेज करण्यासाठी. ठीक आहे. तुमच्या मेमरी चिप एक्सपोज केली जाते अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या पुढे आणि त्याच्या सहाय्याने आपण डाटा काय करू शकतो, इरेज करू शकतो आणि परत रिप्रोग्राम करू शकतो. ह्या मेथडमध्ये ड्रॉबॅक आहे, मेन डिसएडव्हान्टेजेस, तुम्हाला जी चिप आहे मेमरीची डिस्कनेक्ट करावी लागेल, मेन सर्किट पासून तुम्हाला ती बाहेर काढावी लागेल. त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या सहाय्याने डाटा आपल्याला इरेज करावं लागेल, परत रिप्रोग्राम करावी लागेल आणि परत मेमरी काय करावं लागेल, चिप तुम्हाला रिकनेक्ट करावं लागेल आधीच्या ठिकाणी. तर जो टाईम आहे रिक्वायर्ड टाईम हा खूप जास्त आहे याच्या तुलनेत. ठीक आहे. टाईम याच्यामध्ये काय होतं आपल्याला वाढेल. रिक्वायर्ड टाईम इज व्हेरी लार्ज दॅन दिस मेथड. ठीक आहे. समज एका डाटा इरेज करू शकतो आपण. फक्त इरेज करण्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांचा उपयोग केला जातो. अल्ट्राव्हायोलेट किरणांचा उपयोग केल्यामुळे काय होईल की डायरेक्ट तुम्हाला आहे त्याच ठिकाणी इरेज नाही करू शकत तुम्ही मेमरी चिप मेन सर्किट पासून डिस्कनेक्ट करून बाहेर घ्यावी लागेल, डाटा पुसावा लागेल, रिप्रोग्राम करावं लागेल, परत कनेक्ट करावं लागेल. हा जो टाईम आहे तो टाईम खूप जास्त लागतो शेवटच्या प्रकारापेक्षा. ठीक आहे. आता शेवटच्या प्रकारामध्ये काय आहे, डबल ई आहे. तर इलेक्ट्रिकली इरेजेबल असा त्याचा मिनिंग आहे, इलेक्ट्रिकली इरेजेबल. आता याच्यामध्ये ठराविक व्होल्टेज सोडून त्याच्यामध्ये डाटा तुमचा इरेज केला जातो. इलेक्ट्रिकली इरेज होते म्हणजे काय, व्होल्टेजचे साह्य. इलेक्ट्रिकल व्होल्टेज दिले जातं आणि त्या ठिकाणी तो डाटा इरेज केला जातो आणि परत तुम्ही त्याच्यामध्ये रिप्रोग्राम करू शकता. मग याच्यामध्ये फक्त व्होल्टेजच देतोय, त्याच्यामुळे मेन डिव्हाइस पासून परत त्याला डिस्कनेक्ट करण्याची मेमरी चिपला आपल्याला आवश्यकता नाही पडत. जसं याच्यामध्ये आपल्याला बाहेर काढावं लागते चिप, तसं ह्या शेवटच्या प्रकारामध्ये आपल्याला बाहेर काढावी लागणार नाही. ठीक आहे. हा फरक, त्या दोन्ही सेम आहे, फक्त डिसाईड कोण करतं याच्यावरून टाईप पडलेले आहेत. याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरर डिसाईड करेल, याच्यामध्ये युजर डिसाईड करेल कंटेंट्स ऑफ मेमरी वाईल द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. याच्यामध्ये इरेज करू शकतो डाटा तुम्ही आणि रिप्रोग्राम करू शकता. फरक इतकंच आहे की तुम्हाला अल्ट्राव्हायोलेट किरणांचा तुम्हाला उपयोग करावा लागेल इरेज करण्यासाठी. वी यूज अल्ट्राव्हायोलेट लाईट अँड एक्सपोज. आणि त्या प्रकारे की अल्ट्राव्हायोलेट किरण आहेत म्हटलं की आपल्याला काय करावं लागेल, मेन सर्किट पासून डिस्कनेक्ट करावं लागेल सर्किट, परत रिप्रोग्राम करावं लागेल. टाइम रिक्वायर्ड फॉर दिस प्रोसेस इज व्हेरी लार्ज दॅट ॲज कम्पेअर टू लास्ट टाइम. ई स्क्वेअर प्रो. ई स्क्वेअर मध्ये काय फरक पडला, इरेज करू शकता, रिप्रोग्राम करू शकतो दोन्हीमध्ये पण. फक्त याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांचा उपयोग असल्यामुळे बाहेर घ्यावं लागतं सर्किट. याच्यामध्ये मात्र फक्त एक ठराविक व्होल्टेज सोडला आपण की त्या व्होल्टेजच्या सहाय्याने युजिंग स्पेशल व्होल्टेज वी इरेज डाटा इन ई स्क्वेअर प्रो. दिस इज अ व्हेरी इझी मेथड दॅन ई प्रो. ठीक आहे. आणि टाइम पण वाचेल. टाइम रिक्वायर्ड फॉर दिस प्रोसेस इज व्हेरी लेस दॅन ई प्रो. तुमचं टाइम वाचेल कारण तुम्हाला मेन सर्किट पासून परत सर्किट डिस्कनेक्ट करण्याची आपल्याला गरज पडत नाही शेवटच्या प्रकारामध्ये. याच्यामध्ये मात्र आपल्याला काय करावं लागतं की सर्किट डिस्कनेक्ट करावं लागतं आणि लास्ट प्रकारामध्ये आपल्याला डिस्कनेक्ट करावं लागणार नाही. ठीक आहे. तर टाईम फार कमी लागेल, याच्यामध्ये टाईम जास्त लागेल. हे चार प्रकार काय करायचे आपल्याला लिहायचे. आपल्याला विचारले काय, रोम आणि टाईप. रोमची माहिती लिहायची वरती, रोम म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचे टाईप लिहायचे. प्रत्येक टाईप आपल्याला एक्सप्लेन करायचे 2 ते 3 लाईनमध्ये. हा आपला क्वेश्चन असेल 3 मार्काला कारण फिगर नाही आहे. याच्या आधीचा पण क्वेश्चन जर विचारला तर 3 मार्काचा विचारतात. ज्यांना फिगर नाही तर ते क्वेश्चन कमी मार्काला आपल्याला काय करतात येतात. फक्त कंपॅरिझनचा क्वेश्चन 3 ते 4 मार्काला दोन्हीकडे येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये कंपॅरिझन कुठे विचारलेलं नाही आपल्याला स्टॅटिक आणि डायनामिक मध्ये कंपॅरिझन आपल्याला काय केलं विचारलेलं आहे. ठीक आहे. हाही क्वेश्चन आपल्याला संपला. म्हणजे आज आपण फक्त काय केले, मेमरीचे 2 क्वेश्चन पाहिले, प्रायमरी मेमरीचे. रॅम म्हणजे काय, त्याचे टाईप आणि एक्सप्लेन केले टाईप ऑफ स्टॅटिक आणि डायनामिक. त्याच्यानंतर रोम म्हणजे
म्हणजे काय आणि रोजचे 4ही प्रकार आपण काय केले एक्सप्लेन केले. ठीक आहे, तर इतकंच आपल्याला काय करायचं आहे करायचं. तर आजचा जो आपल्या स्टुडंटचा जो क्वेश्चन आहे, आज टेस्ट पण होईल 10 मार्च. ठीक आहे, 10 मार्कचे क्वेश्चन टेस्ट होईल आणि टेस्ट कोड तुम्हाला माहिती जरी डेट असेल तर टेस्ट कोड आहे आपला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आजचा जो क्वेश्चन आहे, आता गेल्या वेळेस जो आपण क्वेश्चन विचारला होता आणि मी फिगर का काढली होती की तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये, ह्याला काय म्हणतात असं आपण विचारलं होतं. ठीक आहे, बऱ्याच मुलांना कन्फ्युजन असं झालं की सीयूला काय म्हणतात, प्रोसेसरला, आणि मग तुम्ही सगळे त्याच्या मागे लागलात की सीयू म्हणजे काय, त्याला आणखीन काय म्हटलं जातं. ह्याला आपण काय म्हणतो, हा डिव्हाइस जेव्हा दिसतो तुम्हाला तर त्याला जनरली आपण CPU असं म्हणतो, पण ओरिजिनली जो शब्द आहे त्याचा तो कॅबिनेट आहे. प्रोसेसरला नाही, हे जे दिसतं आपल्याला होल सर्किटला आपण काय म्हणतो CPU. आणि CPU का म्हणतो तर आतमध्ये प्रोसेसर असतो, त्या प्रोसेसरवरनं नाव पडलेले CPU, CU वरून CPU झालेलं आहे, पण ॲक्च्युली नेम काय आहे कॅबिनेट. आणि कॅबिनेटचं मिनिंग काय आहे तर पत्र्याचा डबा. पत्र्याचा डबा असतो आतमध्ये, जर तुम्ही पाहिला असेल ओपन करून तर आतमध्ये इथं मदरबोर्ड असतो आणि त्याच्यावरूनच कनेक्शन्स असतात की त्याचे ड्राईव्ह वापरतो आपण, पेन ड्राईव्ह असेल किंवा तुमचा हार्ड डिस्क ड्राईव्ह असेल, कॉपी असेल, तर त्याचे फक्त कनेक्शन मदरबोर्डवरती दिलेलं असतं. हार्ड डिस्कला इकडे कप्पा केली जातो ज्याच्यावरती हार्ड डिस्क ठेवलेली असते. ठीक आहे, आजचा जो क्वेश्चन आहे, आज आपण जे डिस्प्ले वापरतो, LCD वापरतो आपण, LED डिस्प्ले वापरतो आपण. LED हा न्यू आहे LCD पेक्षा. ठीक आहे, दोन्हीमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला माहिती आहे. लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, लाईट इमिटिंग डायोड डिस्प्ले आहे, हा दोन्हीमधला फरक आहे. आता याच्या आधी जेव्हा PC होते किंवा TV होते तुमचे, त्याच्यामध्ये डिस्प्ले काय यूज करायचो आपण, हा क्वेश्चन आहे आपल्याला. ठीक आहे, तुम्हाला मी इथं परत फिगर दाखवते, तुम्ही क्वेश्चन नीट ऐकत जा आणि मग आन्सर देत जा. ह्या पद्धतीने टीव्हीच्या किंवा कॉम्प्युटरच्या मागे अशी बॉडी यायची, बरोबर आहे. तर ह्या पद्धतीच्या म्हणजे जुन्या टाईपमध्ये LCD आणि LED सोडून कोणता डिस्प्ले आपण यूज करायचो जुन्या PCसाठी किंवा TVसाठी किंवा कॉम्प्युटरसाठी. त्या पद्धतीने दिसायची बघा, TVला पण मागे बॉडी असायची आणि कॉम्प्युटरला पण असायची. व्हाईट कलरचे कॉम्प्युटर असायचे त्यावेळेला जनरली. ठीक आहे, तर याच्यामध्ये कोणता डिस्प्ले आपण यूज करायचो, जसं आज आपण LCD आणि LED वापरतो तेव्हा काय नाव होतं ह्या गोष्टींसाठी. ठीक आहे, तर लगेचच